नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका। या ठिकाणी रुपाली पडाळे वय 35 वर्ष आणि तिचा पती शंकर पडाळे वय 40 वर्ष हे दोघे पती पत्नी राहत होते। बरेच वर्षापूर्वी त्यांचा प्रेम विवाह झाला होता। शंकर हा गाडी चालवायचा आणि पत्नी ही घरकाम करायची। या पती पत्नीचे सुरुवातीचे काही वर्ष सुरळीत सुरू होते, मात्र त्यांच्यात आता एवढ्या वर्षानंतर भांडणे व्हायला सुरुवात झाली। या भांडणाचे कारण एकच होते, रुपालीला आता पतीकडून पाहिजे तसं सुख मिळत नव्हते। त्यावेळी रुपालीच्या आयुष्यात गणेश नावाचा एक 26 वर्षाचा तरुण आला। रुपाली आणि गणेश यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले। यांचे अनैतिक संबंध हे बरेच दिवसापासून सुरू होतं, मात्र रुपालीचा नवरा शंकर याला बायकोच्या अनैतिक संबंधाबद्दल शंका आली आणि त्याने रुपालीला सांगितले, तू हे संबंध तोडून टाक। या गोष्टीवरून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले। रुपाली ही गणेशच्या प्रेमात अथांग बुडालेली होती। ती पतीला अजिबात इज्जत देत नव्हती। नवऱ्याने सांगितलेले ती अजिबात ऐकत नव्हती। रुपालीच्या आयुष्यात जेव्हा प्रियकर गणेशाला तिला नवरा नकोसा झाला। आपल्या पतीला आपले अनैतिक संबंध समजले आहे आणि तो वारंवार या गोष्टीला नकार देत आहे। पतीचं हे वारंवार बोलणं तिला खटकत होतं। रुपालीला आता पतीसोबत राहायचं नव्हतं, त्यामुळे दोघांनी पती शंकर याचा काटा काढण्याचा प्लॅन केला। रुपालीचा प्रियकर गणेश याने दारू पाजण्याच्या निमित्ताने शंकर याला एका हॉटेलमध्ये नेलं। तिथे गणेश याने कमी दारू पिली आणि शंकरला जास्त दारू पाजली। दारू पिल्यानंतर धाराशिवजवळ असलेल्या कला केंद्रात जाऊ असे कारण सांगून सोबत नेलं। गणेशने प्लॅननुसार ढाळे पिंपळगाव तलावाजवळच्या पुलावर गाडी थांबवली। पुलाजवळ आपण दोघे फोटो काढूया असे सांगून शंकरला पुलावर आणलं। त्यानंतर गणेशने गाडीमध्ये गाणे सुरू केले। शंकरला गणेशने अतिप्रमाणात दारू पाजली होती। गाणे लावून दोघेही गाण्यावर नाचू लागले। नाचत असताना गणेश शंकरला म्हणाला, तू माझ्या खांद्यावर ये। शंकर खांद्यावर बसला। त्याला खांद्यावर घेऊन गणेश नाचायला लागला। त्या क्षणी गणेशने शंकरला पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी शंकरने गणेशला घट्ट मिठी मारली होती, ज्यामुळे तो एकटा पडला नाही तर गणेशही त्याच्यासोबत पाण्यात पडला। दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते, त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। आता दोघांचाही मृत्यू झाला होता, त्यामुळे परिसरातील लोकांनाही ही हत्या आहे असं कोणालाही वाटले नव्हते। तेथील नागरिकांना वाटले दोघांनी अतिप्रमाणात दारू पिले आणि त्यांचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला। पण पोलिसांना हा दोघांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली। बारकाईने तपास सुरू केला। शंकरची पत्नी रुपालीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। रुपाली हिला शॉक बसला होता, कारण तिने काय करायला पाठवलं होतं आणि काय झालं, प्रत्यक्षात काय घडलं आहे याची जाणीव तिला नसेल। ती पूर्णपणे हतबल झाली। नवरा गेला, नवऱ्याला मारण्यासाठी प्रियकराला पाठवलं, मात्र प्रियकरही गेला। यामुळे मी पोलिसांना काय उत्तर देईल याचा प्रश्न तिला पडला, कारण आता काहीच उरलं नव्हतं। पोलिसांनी तिला सक्तीने विचारपूस केली, तेव्हा तिने सगळं सत्य घटनाक्रम पोलिसांना सांगितला। दोरी गेली आणि दोरीचा बळसुद्धा गेला। तिने या घटनेची कबुली दिली आणि हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले। पांगडी पोलिसांनी रुपाली पडाळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि रुपालीला अटक करण्यात आली। या अनैतिक संबंधामुळे तिघाच्याही आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला। या घटनेवरून हे लक्षात येते की आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, मात्र स्वतःच खड्ड्यामध्ये जाऊन पडतो। रुपाली आणि गणेश यांनी किती विचित्र प्लॅन केला होता, ऐकूनही अंगाला शहारे येईल। दारूच्या नशेत त्याला खांद्यावर घेऊन नाचणं आणि त्यानंतर त्याला पाण्यात फेकणे, मात्र दोघेही पाण्यात पडले आणि त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।